बघा, माझ्या निदर्शनात आलेली सगळ्यात शॉकिंग गोष्ट अशी आहे की ठाण्यातील भिवंडी म्हणून एक ठाण्याला लागून एक विधानसभा आहे. त्या भिवंडी विधानसभामध्ये एक गाव आहे. त्या गावाची लोकसंख्या ही 1100 आहे आणि मतदार 2800 आहेत. जर लोकसंख्याच गावाची 1100 आहे तर 2800 लोक आली कुठून? मग आम्ही थोडं त्याच्या खोलात गेलो. स्थलांतरित असू शकतील म्हणून आम्ही खोलात गेलो त्याच्या, आणि खोलात गेल्याच्या नंतर एक गोष्ट कळली की तिथे एक गोडाऊन आहे आणि त्या एका गोडाऊनवर 358 नावं रजिस्टर्ड आहेत. ओके. आणि तो गोडाऊन बंद आहे श्वेटरसहित. मग ही 358 नावं त्या गोडाऊनवर कुठून आली? स्थलांतरित तुम्ही म्हणताय ना, स्थलांतरित एका घरातून असू शकतो ना, गोडाऊनमधून स्थलांतरित कसा होऊ शकतो? आणि गोडाऊनवर 358 नावं ज्या वेळेला येतात त्यावेळेला कोणीतरी ती भरलेली असतात. सो त्यांनी जो कोणी तिथे लढणार होता त्यांनी त्याच्या आजूबाजूची सगळी लोकं जमा केली आणि त्या गोडाऊनवर आणून टाकली. आणि मतदानाच्या दिवशी ती सगळी 358 ज्यावेळेला लोक मतदान करतात, 1100 जर 400 नावाशी जर बोगस बाहेरनं आणले असेल तर तो काय पडणार आहे? जो मेहनत करतो तो पडणारच आहे, कारण त्याने काम केलं असतं 1100 आणि ह्या लोकांनी बाहेरनं 1100 मतं आणलेली असतात, त्यामुळे त्याचा पराभव निश्चित होतो. सो या अशाच गोष्टी करून भारतीय जनता पक्ष याच्या आधी निवडून आली, परंतु याच्या पुढे आम्ही येऊन देणार नाही. सत्ताधाऱ्यांचा